नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, लाडकी बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। मित्रांनो, अखेर महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। मित्रांनो, अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। आता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार आहेत। तर बघा, आता महिलांच्या खात्यामध्ये या तारखेला 2100 रुपये जमा होणार आहेत। अधिवेशन संपताच महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, अखेर मुहूर्त लागला आहे। मुख्यमंत्र्यांनी दिली लाडक्या बहिणींना खुशखबर। फक्त या बहिणींना मिळणार नाही पैसे, तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याच्याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे। या योजनेचा हप्ता मिळण्यास नवीन वर्ष उजाडणार नाही, तर अधिवेशन संपताच डिसेंबरच्या महिन्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। तसेच खोटी कागदपत्रे सादर करून लाभ घेणाऱ्या महिलांना यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्या महिलांकडून वसुली होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे। राज्यात स्थापन झालेले महायुतीचे सरकार काय निर्णय घेते आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात कधी टाकणार आहे याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, अधिवेशन संपताच पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा होत होती। यावर फडणवीस म्हणाले की ज्यांनी खोटी कागदपत्रे देऊन लाभ घेतला आहे त्यांना यापुढे लाभ घेता येणार नाही, पात्र असलेल्याच महिलांना लाभ मिळणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हा हप्ता 1500 रुपयांचा हप्ता आचारसंहितेपूर्वी अडकून राहू नये म्हणून ऑक्टोबर महिन्यातच 2 महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले होते। आता निवडणुका आणि आचारसंहिताही संपल्याने डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत जमा होण्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे। या योजनेला चालनी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने बहिणींना चिंता वाढल्याचे दिसत आहे। लाडकी बहीण योजना निवडणुकापूर्वी राबवताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती। एका कुटुंबात 2च महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला होता। घरात 4 चाकी वाहन, आयकर भरणारी यांनाही योजनेचा लाभ घेता येत नव्हता। तरीही अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यावर थेट सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपयाप्रमाणे वाटप करण्यात आले आहेत। दरम्यान योजनेसाठी खर्च होणाऱ्या निधीचा बोजा मोठा सरकारला पेलावा लागत आहे। आता या योजनेच्या निकषात अधिक काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार आहे। तसेच आता 1500 रुपयावरून 2100 रुपये दिले जाण्याची घोषणाही झाली आहे। त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर आता 2100 रुपयांच्या हप्त्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। फडणवीस म्हणाले की जी आश्वासने दिली आहेत ते पूर्ण करणार आहेत। ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यातील आश्वासन पूर्ण करू कोणतीही योजना बंद करणार नाही। लाडकी बहीण या योजनेला कुठलाही नवीन निकष लावणार नाही। अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।